गेली काही दिवसापासून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सतत पाऊस चाललाय। याचाच मोठा फटका हा गवार पिकाला सुद्धा बसलेला आहे। मी सध्या गवारच्या शेतामध्ये आहे। आपण पाहू शकता की इथे सतत पाऊस पडत होता, त्यामुळे जे गवार आहे ती अक्षरशः उबाळून गेली आणि ज्याची जी मुळं आहेत ती सुद्धा अक्षरशः सडून गेली आहेत। हीच जर गवार पाऊस नसता तर याचे अजून 4-5 तोडे झाले असते, परंतु पावसामुळे हे जे गवारीचे तोडे आहेत ते सुद्धा आता कमी प्रमाणात होणार आहे आणि बाकीची गवार सुद्धा ही खराब झाली, ती सुद्धा त्या शेतकऱ्यांनी काढून टाकली आहे। याच्यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत काही शेतकरी आहे। काय सांगाल की जी तुम्ही गवार लावली होती ती आता अजून किती तोडे झाले असते गवारी? अजून 4-5 तोडं झालं असतं। आणि पावसामुळे गवार गेली की अजून काय कारण? पावसाने गवार गेली। आणि तुम्ही जेवढा खर्च केला आतापर्यंत तेवढा सुद्धा निघला आहे की नाही? नाही अजून निघला। काहीच खर्च निघलेला नाही? नाही निघला। आणि गवारीचे किती तोडे होतील अजून? अजून 4-5 तोडं तरी झालं असतं। पावसाने अख्खी उबळून गेली, बुरशी पकडली, अख्ख्या मुळ्या खराब झाल्या। मग आमची नुकसान भरपाई पण पाहिजेच ना आम्हाला। म्हणजे पंचनामे व्हावे असं तुम्हाला वाटतं? पंचनामा झालंच पाहिजे। पाणी साचून साचून पावसाने अख्खा फटका बसला मालांना। म्हणजे गवारी तुम्हाला ह्या वर्षी म्हणजे काहीच परवडलं नाही? काहीच नाही परवडलं। मजूर सुद्धा बागत नाही आमच्या याच्यात। आणि ह्या पावसाच्या सीझन मध्ये म्हणजे बायका मजुरी येत होते का कामाला? येत होते ना, गाडीच्या गाड्या घेत होतो आम्ही गवारी तोडाय। मजुरी सुद्धा बागली नाही आमच्या याच्यात। ह्या पावसामुळे जे गवारीच्या शेतामध्ये जे शेती होती त्याच्यात अक्षरशः जे मुळं ती कुजून गेली आणि याच्यामुळेच शेतकऱ्याला मोठा फटका बसला। आणि जे मजूर येत होते त्यांनी जे मजुराला जेवढे पैसे दिले तेवढे सुद्धा निघत नाही, जेवढा खर्च केला तेवढा सुद्धा निघला नाही। आणि ह्याच गवारीच्या शेताचे पंचनामे व्हावे अशा शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे। आणि याच्यावर प्रशासन कधी याचे पंचनामे करेल हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। नीलम चापुडे, LS मराठी, आंबेगाव, पुणे।